अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने काल झालेल्या ग्रामसभेत एक ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे। या निर्णयाने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। राज्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे। मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे। मढीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते। मढीची यात्रा 18 पगड जातीच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिफनाथाकडे बघितले जाते। मात्र यावर्षी मढी ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठा निर्णय घेतला असून मढी जत्रेत एकही मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकाने लावून देणार नाही असा धक्कादायक निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे। या निर्णयाबाबत मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांच्याशी आमचे नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी बातचीत केलेली आहे। भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे आपण आता सध्या आहोत। मढीमध्ये काही दिवसांपासून जे मढी देवस्थानचा जो वाद आहे वक्फचा तो देखील चालू आहे। आता नवी मढी देवस्थानने देखील आता एक नवा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे। त्या ग्रामस्थांच्या निर्णयाबाबत आज आपण आता सध्या मढी देवस्थानमध्ये आहोत। सध्या आपण मढी देवस्थानमध्ये पाहू शकतो जे दर्शनाला आहेत भाविक आहेत ते दर्शनासाठी येत आहेत। आणि सध्या मढीला जे आहे ते 13 मार्च ते 30 मार्च असा शिमगा ते पाडवा असा एक मोठी जत्रा इथे भरवली जाते। या जत्रेच्या निमित्ताने 2 दिवसापूर्वी मढी या गावामध्ये जे ग्रामसभा झाली त्यामध्ये या सगळ्या जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या जे सभा झाली या सभेमध्ये काही निर्णय झालेले आहेत। त्या निर्णयांमध्ये जे आहे ते जत्रेला आता यापुढे मुस्लिम समाजाला या जत्रेमध्ये स्टॉल्स जे आहे दुकानं आहे किंवा विक्रीवर बंदी घातलेली आहे। आपण मढी देवस्थान आणि तथा सरपंच जे आहे संजयजी मरकड यांच्या संग बातचीत करूया। नेमकं काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी नेमकं काय निर्णय घेतलेला आहे? आपण काल ग्रामसभेमध्ये आम्ही एक निर्णय पास केलेला आहे की कुठल्याही प्रकारे मढी यात्रेमध्ये मुस्लिम समाजाचे दुकानं लावू दिले जाणार नाही। कारण त्याला एक फार मोठं एक कारण आहे। आमच्या काही नाथ भक्तांच्या काही मढी गावकऱ्यांच्या काही परंपरा आहेत जे ते समाज पाळत नाही। या मढीच्या मंदिरापासून 100 मीटर अंतरावर कुठेही पशु हत्या करायला बंदी आहे, मांस खायला बंदी आहे। असं असतानाही हे लोक मांस घेऊन या ठिकाणी येतात। त्यामुळे नाथ भक्तांच्या आमच्या गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातात। बाकीच्याही परंपरा असतात, तेल लागलेलं असतं आमच्या देवाला, तेल लागल्यामुळं आम्ही कुठलाही आनंदोत्सव साजरा करत नाहीत। उदाहरणार्थ क्वाटवर बसणे नाही, गादीवर बसणे नाही, लग्न समारंभ नाही, साखरपुडा नाही, शेतीचे कामं पूर्ण बंद असतात। म्हणजे नाथाने जी संजीवनी समाधी फाल्गुन उद्या पंचमीला घेतली त्याच्या आधीचा 15 दिवसाचा काळ आमचा होळीचा सण सुद्धा बाकी देशभरात आमची वेगळी होळी असते, 15 दिवस आधीच पेटते, आपल्याला सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून कुठलेही आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरे करत नाही, गोडधोड कळत नाही। पण हा समाज मुस्लिम समाज हे कुठलंही पथ्य पाळत नाही। या ठिकाणी सर्रासपणे ते क्वाट टाकले जातात, गाद्या टाकल्या जातात, मांसाहार केला जातो जे की नाथांना मान्य नाही। आणि मांसाहार केल्यामुळे अर्थातच दारू आलीच, भाविकही दारू पितात, मांसाहारही करतात, बाकी काही लोक मांसाहार करून वरती येतात। त्यामुळे कुठेतरी या मंदिराचं चैतन्य कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं। आणि म्हणून ही बऱ्याच दिवसाची खतखत भाविकांच्या नाथ भक्तांच्या आमच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये होती। म्हणून बरेचसे अर्ज तसे ग्रामपंचायतीला प्राप्त झाले, आमच्या देवस्थानाला प्राप्त झाले। आणि म्हणून काल ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि बहुमताने तो ठराव या ठिकाणी पारित केलेला आहे की आम्ही या येणाऱ्या यात्रेमध्ये कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाची दुकानं लावू देणार नाहीत। या सगळ्या जत्रेमध्ये साधारणतः किती दुकानं इथे थाटली जातात आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाचा वाटा किती आहे? जवळजवळ 2,000 दुकानं या ठिकाणी लागलेले असतील। खेळण्याचे असतील, हलवाईचे असतील, मिठाईची दुकानं असतील। जवळजवळ 80 ते 85% दुकानं या समाजाचे असतात। जरी दुकान हिंदू समाजाचं असेल तरी पण यांची पद्धत अशी आहे की जागा अगोदर धरायची आणि ही जागा आमचीच आहे असं म्हणायचं आणि त्या जागेचे भाडं त्यांनीच वसूल करायचं आणि परप्रांत कुणाला तरी हिंदू बांधवांना ते दुकान भाड्याने द्यायचं। पण ते जागा यांनीच पकडलेली असते। उदाहरणार्थ राहाड पाळण्यावाले घ्या, हिंदू समाजाचे येतं पण हे त्यांना पाळणा लावू देत नाहीत। हेच ग्रामपंचायतीला 10-5 हजाराची पावती करणार, त्यांच्याकडून 60-70 हजार रुपये घेणार आणि टोटल तुम्हाला सांगतो महिलांचे गळ्यातले ओरबडणं हे असले छेडछेडचे प्रकार त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होत असतात। आणि म्हणून अगदी आम्हाला हा निर्णय एकदम काळजावर दगड ठेवून घ्यावा लागलेला आहे। हा निर्णय नक्कीच मला वाटतं वादग्रस्त निर्णय आहे, पण तेव्हा आम्ही तो सगळं भोगायला तयार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मढी यात्रेमध्ये मुस्लिम समाजाचे दुकानं आम्ही लावू देणार नाही। या नंतर किती वर्षांपासून त्यांची दुकानं लागलेली आहे आणि आजच हा निर्णय करण्याची गरज का वाटली? नाही, पूर्वी यात्रेचं एवढी यात्रा पूर्वी 10-5 लाख भाविक यात्रेला या ठिकाणी असायचे आणि मग आता यात्राच एवढी मोठ्या प्रमाणात भरायला लागली। सोशल मीडिया आला,
त्यामुळे जरी असा काही एखादा प्रकार होत असेल तर समाजापर्यंत एवढ्या यात्रेमध्ये जात नव्हता. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तो राज्यभर प्रकार पसरवतो. छेडछाड झाली, एखाद्याने फोटो काढला किंवा खिसा कापला किंवा काय चक्री, हे पहिलं गावापुरतं मर्यादित राहायचं. पण आता साधा कोणी माणूस एखादा सोरट तिथं खेळत असेल तर त्याचे व्हिडिओ काढून राज्यभर पाठवतो, तो देशभर जातो, जगभर जातो. आणि म्हणून आणि आत्ताच हे समाज पूर्वी ठीक होते, ते काय एवढे त्रासदायक नव्हते, पण आता अलीगड जशा त्यांच्या समाजाची संख्या या ठिकाणी वाढत गेली त्यामुळे ते समाज हिंदू समाजाला त्रासदायक व्हायला लागले. आणि म्हणून हा निर्णय आम्हाला, जसं योगीजीने निर्णय घेतलेला आहे की कुंभमध्ये कुठल्याही मुसलमानांना दुकान लावू देणार नाही, तसाच निर्णय आम्ही या धर्तीवर या ठिकाणी मढी ग्रामपंचायतीने आणि देवस्थाननी घेतलेला आहे. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न, या मढी देवस्थानच्या मध्ये वक्फ बोर्डाने देखील दावा केलेला होता, त्या दाव्याचं नंतर काय झालं आणि त्यावर तुम्ही काय कारवाई केली? दावा 4 दावे या कानिपनाथ देवस्थानच्या जागेवर वक्फ बोर्डाचे चालू आहेत. एक 2010, एक 2011, 2012 आणि 2017 वक्फ बोर्डामध्ये चालू आहेत. तारखा त्याच्या पडत आहेत. आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. आपल्याच माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला विनंती करू की हे जे काही दर्गे असतील किंवा हे सगळे नाथांचे आहेत, हे ज्यावेळेस मुघल सरकार, जेव्हा मुघल बादशाह त्या ठिकाणी आली त्यावेळेस त्यांना ते नावं फक्त वेगवेगळे देण्यात आले, पण हे मूळ दर्गे सगळे नाथाचे आहेत. या जमिनी सगळ्या नाथांच्या आहेत. कानिपनाथ महाराज राजयोगी होते. जवळजवळ 8,000 एकर जमीन या महाराष्ट्रामध्ये कानिपनाथांची आहे आणि त्यापैकी जवळजवळ 2,000 ते 2,500 एकरवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलेला आहे आणि तिथे आज त्यांच्या ताब्यात आहे. म्हणून आमची केंद्र सरकारला विनंती आहे की वक्फचा कायदा लवकरात लवकर रद्द करावा आणि आमच्या नाथ भक्तांच्या ज्या भावना आहेत, आमच्या ज्या जमिनी आहेत, आमचे जे दर्गे आहेत ते मुक्त करण्यात यावे. नक्कीच. जे आता सध्या संजय मरकर आपल्यासोबत आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे आपण हा जो काय निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर. मढी यात्रा ही महाराष्ट्र राज्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. या यात्रेला 18 पगड जातीचे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी आलेल्या भक्तांना आणि ग्रामस्थांना काही ठराविक समाजाचा गेल्या काही वर्षांपासून बराच त्रास सुरू झाला असून या समाजाकडून हिंदू व्यावसायिकांना यात्रा काळात त्रास देण्याचे काम होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे येथील ग्रामस्थ तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सांगितले. ग्रामसभेमध्ये जो निर्णय घेतला तो योग्य आहे. जे पावित्र्य राहिलं पाहिजे देवाचं, त्याच्यामुळे जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे. सर्व ग्रामस्थ, या दुकानदार, आमचं 10 वर्षापासून दुकान आहे इथं, पण आम्ही पावित्र्य राखतो देवाचं, तसं आणि ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय तो योग्य आहे. तरी जो ग्रामसभेमध्ये जो निर्णय झाला तो योग्य निर्णय झालेला आहे. यात्रेमध्ये जे सोरट, चक्री हे असे चालू असते आणि त्याच्यामध्ये महिलांच्या गळ्यातले दागिने जातात. तरी जो सरपंच साहेबांनी आणि त्यांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला तो एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे. देवस्थान समितीने जो निर्णय घेतला तो योग्यच आहे ना, आणि त्याच्यामुळं भाविकांचं कोणत्याही म्हणजे कुठल्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको. कारण उद्या इथं म्हणजे जे चोरी वगैरे हा प्रकार नको, आणि हे हिंदू देवस्थान आहे ना. लोक इथं श्रद्धेने भक्तिभावाने येतात, त्याचं कुठलंही इथं अपवित्र व्हायला नको, व्यवस्थित दर्शन व्हावं लोकांचं, कुठलाही अडथळा नको. आणि मग हा निर्णय जर देवस्थान समिती, ट्रस्ट किंवा इथलं काय लोकल जे असेल अथॉरिटी त्यांनी घेतला असेल तर तो 100% सगळा विचार करून घेतला असेलच. आता आम्ही भाविक म्हणून आलो, समजा आम्ही आज किती दिवसात आलो तो विषय वेगळा, पण रोजचं त्यांना आयडिया आहे, त्यामुळे ते जे काही निर्णय घेतला हा योग्यच आहे.